ओपनला बैलला पळणारी आहेत ते काय आदत बैल या दुसरा बैल जास्त खेळत नाही, पण आता ना हिला तर त्यांना सगळ्यांना त्यांना मोठ्या बैलगाड्यावाल्यांना त्यांना फोन करायला लागले की बाबा तुमचा वासरू द्या, बैल द्या. मैदान म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला कुठला मोठा मैदान ठेवायचा तर थार गाडीपासून त्यांनी चालू केला होता. आता त्यांचा दुसरा पर्व आहे, तर मैदान खूप छान असं हे झालं. फक्त थोडं कुठे नियोजन थोडं त्यांचं कुठेतरी हे झालं, थोडं लाईव्ह पण थोडीशी मोठी मैदान असतात तिथं ना, प्रेक्षक वर्ग पण खूप मोठा येतो आणि आयोजक त्यांना किती पण काय केलं तरी सांभाळू शकत नाही. काय बोला, जर आता कुठे बाहेरून कोणाची गाडी लागली तर त्यांना खूप त्रास होईल. सेमीला बोला, गटाला सुद्धा. बरोबर आहे, गटाला सुद्धा. आता मंडळी समोर तुम्ही बघू शकता आपले प्रसिद्ध गारा मालक सूर्यकांत दादा आलेले आहेत आणि आज बादल चांगलासा गटपात झालेला आहे. आपण विचारूया सूर्यकांत दादा, नमस्कार. कुठल्या गटामध्ये गाडी पळाली? गाडी आपली 4 नंबरमध्ये पळाली, चौथ्या गटामध्ये. दुसऱ्याला का? दुसऱ्याला. कोण वासरू होता? वासरू होता दापोडेवाला, भिवंडी दापोडेवाला. बैल असतो वरती समजायला, सुंदर म्हणून आहे. सुंदर म्हणून चांगला बोलतो. कशी पळाली गाडी, काय सांगाल? चांगली पळाली गाडी. चांगली पळाली ना. आणि म्हणजे पहिरा कधी घडून आला होता? पहिरा आपला कधीच एक 10-15 दिवस झाले. आपला जसा मैदान पडला त्या 1-3-4 दिवस आपला पहिरा ठरला होता. बादल हा कंटिन्यू मी प्रत्येक मैदानामध्ये बघतो, गुलालामध्ये असतो. त्याची गाडी करायला येवो, मध्ये येवो, कुठल्याही तासाला येवो, पण गुलाल मात्र घेतो तो आपल्या नावासाठी, आपल्या मालकासाठी. काय बोलाल? बैल पळतो 100%. 4 पण आहेत चांगले आपले आणि पैऱ्याचा पण काही विषय नाही. जो पैरा पाहिजे तो पैरा होतो, म्हणून हाय बैल गुलाला. बरोबर आहे. आतापर्यंत मला वाटतं अखंड महाराष्ट्रामध्ये जी नामांकित बैल पळतात त्याच्यासोबत पळाला आहे बादल. काय बोलतो? हो, सगळ्या बैलावर पळाला. असा कुठला बैल राहिला नाही अजून की पळायचा राहिला. अजून एखाद्या कुठल्या बैलामध्ये पळायची इच्छा? आता बघू, आहेत आता सगळ्या बैल पळून तर झालाय. हा, आता बाकी काय कोणाला अजून बाकीचे आहेत त्यांना पण बैला द्यायचीच आहे. पहिल्याचं नियोजन आता काही तुमच्या हातामध्ये काही सर्व टीम करते? सगळी टीम करते. म्हणून पोरगा असतो, बाकी प्रथमेश असतो, बरोबर, गावातली पोरं असतात, सगळी मिळूनच नियोजन करतात. आता मुंबईला ना बरीचशी बादलचा चाहता वर्ग आहे. आता मागच्या वर्षी तुम्ही मला वाटतं एक बिंजोरसाठी उतरवला होता. मग आता या वर्षी सीझनला येणार का मुंबईला? येणार, 100% येणार. 100% बैल येणार खालचे. आजचा नियोजन मैदानाचा कसा वाटला तुम्हाला? मैदान चांगला आला, पण थोडं काय एक लाईव्ह काय बोलतात त्याला, थोडं कुठेतरी नियोजन थोडं फार हे झालं. पण आहे, क्राऊड आहे, पण थोडी शिस्त जरा हे झाली, कमी झाली. मला वाटतं हे मोठी मैदान असतात तिथं ना, प्रेक्षक वर्ग पण खूप मोठा येतो आणि आयोजक त्यांना किती पण काय केलं तरी सांभाळू शकत नाही. काय बोला? आता काय, आता आपण काय मैदान रिस्तर झालाय, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण थोडं पब्लिकचाही कुठेतरी होतो. जर आता कुठे बाहेरून कोणाची गाडी लागली तर त्यांना खूप त्रास होईल. सेमीला बोला, गटाला सुद्धा. बरोबर आहे, गटाला सुद्धा. आता गट पण चालू आहेत आता. आणि कुठेतरी आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पण इथे पोहोचल्यात. कुठेतरी एक त्यांच्या नावाने या श्रीनाथ केसरी म्हणून मैदान ठेवलंय. काय बोलाल? मैदान ठेवलंय, आता सुरुवात 23 केली होती. एक मोठा मैदान म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला कुठला मोठा मैदान ठेवायचा तर थार गाडीपासून त्यांनी चालू केला होता. आता त्यांचा दुसरा पर्व आहे, तर मैदान खूप छान असं हे झालं. फक्त थोडं कुठे नियोजन थोडं त्यांचं कुठेतरी हे झालं, थोडं बरोबर आहे. लाईव्ह पण थोडीशी कुठेतरी अटकत. आता मी काय बोलतो की आजचा हा मैदान झाला ना, या मैदानामध्ये सर्व महत्वाचा मुद्दा आला की जे आदत आणि दुसऱ्याची गारा मालक आहेत ना, ज्यांची वासरं आहेत ना, ती कुठेतरी एक अंधारात होती, ती आज उजेडात आली. काय बोलशील? हो, 100%. कारण का आता काय जे ओपनला बैलला पळणारी आहेत ते काय आदत बैल या दुसरा बैल जास्त खेळत नाही, पण आता ना हिला तर त्यांना मोठ्या बैलगाड्यावाल्यांना त्यांना फोन करायला लागले की बाबा तुमचा वासरू द्या, बैल द्या. बरोबर, असा विषय झाला. म्हणजे आपण नामांकित गाडा मालक होते, ते नामांकितच पैरे मागत होतं, पण आज प्रत्येक आदत आणि दुसऱ्याच्या गाडा मालकासाठी फोन केलं. 100%. म्हणजे ही एक संकल्पना केली, कशी वाटली तुम्हाला? काय बोला? चांगलं म्हणजे संकल्पना केली, काय असं हे नाही, चांगला मैदान झालं. बरोबर आहे. आता जसं सांगितलं की मुंबईला कधी, मग आता या सीझनला कधी, म्हणजे तरी अंदाज येईल दिवाळी, सॉरी ह्याच्यानंतर 26 जानेवारीच्या नंतर येईल नक्कीच. आणि आज मुंबईवरून किती जण आले तुम्ही? आम्ही आहे 15-16 जण. 15-16 जण. म्हणजे एक मोठी मैदानं असतात ना, तिथं मला वाटतं तुम्ही कायम असतात. नाही, असतो, असं पण असतो, पण काय आपली कामं सोडून आपण काय प्रत्येक मैदान येऊ नाही शकत. तुम्हाला माहिती आहे, आता तिथून यायचं बोले 8-7-8 घंटे आपले जातात, एक दिवस पूर्ण जातात. बरोबर आहे. काही येतो आम्ही, बहुतेक मैदान असतो, काही थोडे मैदान आम्ही नाही येत. बरोबर. आता बादली खूप सारी वर्ष पळतोय, आता बघितलं असेल खूप सारी प्रसिद्धी मिळवून दिली तुम्हाला. याच्या आधी तुमच्या दावणीला एक पैलवान, मला वाटतं सुरुवात त्यांनीच केली होती. 2023 सीझन मला वाटतं एक चोराड्याचं मैदान झाला होता, मी मुलाखत घेतली होती. कंटिन्यू 8 ते 9 मैदानामध्ये मला वाटतं 1 नंबरचा मानकरी पैलवान होता. आता तो कुठं आहे?
पेलवान जरा तो आजारी आहे, पायाला थोडा त्याचा अजून दुखापतमध्ये आहे. बैल अजून पलवतोय पण अजून काय त्या रुटीनला नाही अजून येत, पण येईल थोड्या दिवसात तो पण. बरोबर. आणि अजून दावणीला कुठली बैल आहेत? आपली आता 6-7 बैल आहेत धावणीला. बादल झाला, पेलवान आहे, चंदन म्हणून वासरू आहे, सुंदर आहे. जे वाटेगावकरांचं नियोजन असतं बघा कायम, आता ते सरपंच चव्हाण दादा आहेत, हो. त्यांचं आणि तुमचं नाव लागलं जातं. ते काय आपले घरचेच माणसं आहेत. घरचीच माणसं. आणि बैल एकदा आम्ही घेतला की बैल सगळी बैल तिथेच असतात. बरोबर. काय असं कुठे ह्याच्याकडे समजलं नाही. बरोबर. मला वाटतं तुमच्यासाठी फक्त मधलं एकच गाडा मालक त्यांच्या गाडी तुमची बैल असतात. हो. आणि जसं आता मुंबईला आल्यानंतर घरी तुमच्या उतरणार का अजून दुसऱ्या कोणाला? नाही नाही, बैल बैल आपल्याच घरी येणार ना? जात नाही. बरोबर. आता मुंबईचा खेळ पण तुम्ही बघता चालू झाला आहे. जसे आता इथं कसा पट्टीचा नियम आहे, जसं आपल्या मुंबईला आता काही दिवसापूर्वी एक मैदान घोषित केला होता, तिथं पाऊस पडला. कसा वाटला तुम्हाला पट्टीचा नियम मुंबईला येतोय? नाही, बरोबर आहे. ती शिस्त थोडी पाहिजेच, कारण कसं ते मागे पुढे माहिती आहे बिनजोडला की ही गाडी मागे आहे, ती गाडी पुढे, ती पट्टीचा जिथे आला तर काय विषयच येत नाही, काय हे व्हायचं. बरोबर. बादलच्या बरोबर मला वाटतं आज भरपूर सारी इथे लोक बघायला असतील, फोटो पण काढला असतील, कारण एक चाहता वर्ग बादलचा पण बनलाय. काय बोलशील? आहे बैल पळतोय तर सातावा बनणार सगळं. आता कंटिन्यू किती वर्ष झाले पळतो बादल? मी तर माझ्या माहितीनुसार 3 वर्ष झाली बघतोय. बैल आपण घेतल्यापासून आदतमध्ये बैल घेतला होता तेव्हापासून बैल पळतोय. टॉपलाच पळतोय. हा, टॉपला पळतोय अजूनपर्यंत बैल टॉपलाच पळतोय. हो. आता बादलच्या नंतर मला वाटतं आता कुठला मग असं वासरू नवीन घडेल? केलंय. एक चंदन म्हणून आहे चॅम्पियन. सुरुवात केली म्हणजे त्यांनी पण. सुरुवात केली आहे. बरोबर. आता आजचा हा सेमी पण तुमचा निघणार आहे, थोड्या टायमामध्ये गट चालू आहेत. काय वाटतं तुम्हाला की इथं संपूर्ण गाडा मालक आल्यात, तसं प्रेक्षकांना काय आवाहन कराल की जसं तुम्ही मगाशी सांगितलं की पुढचा जो पट्टा आहे तिथं कुठेतरी गाडी फॉल होण्याची शक्यता असं प्रेक्षकांमुळे, तुम्ही काय ते आवाहन कराल त्याला? हेच विनंती असेल की फक्त प्रेक्षक कुठे मैदानामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये आले नाही पाहिजे, पाठीमध्ये नाही आले पाहिजे. पाठीमध्ये नाही आले पाहिजे. आणि बाकी काय 3 फेऱ्यात एक नशिबाचा बरोबर. गोष्ट, आता कुठे गाडी लागेल त्याच्यावर आहे. आता त्याच्यावर समजा सेमीला कुठे लागली कोणाला तर शेवटी बरोबर. बैल थोडे हे होतात मला. बरेचसे म्हणजे नामांकित बैल होती ना, आता मी बघितले आज सकाळी भरपूर साऱ्या गाड्या मी पण शूट केल्या. पहिऱ्यामध्ये आदत वासरू घातल्यानंतर भरपूर साऱ्या बैलामध्ये बॅलन्स होत नाही, मग ती तासाला लागते गाडी किंवा फॉल होतंय. तर बादल दुसरा घेऊन पळाला, म्हणजे काय वाटलं म्हणजे शिस्त पद्धतीचा एक? हो, आता तो वासरू आहे आपला सुंदर चापोड्यावाल्यांचा, तो पण काय सुंदर चांगला बोलतो. आणि ह्याच्या आधी पण आम्ही त्यांना बघितला होता पळताना वासरू, आणि तो पण मोठ्या बैलामध्ये पळाला ह्याच्या. तर बरं काय विषय नाही, आपला एक शब्दाचा पैरा झाला. म्हणजे जे टॉपला पळतात बघा आज महाराष्ट्राच्या नामांकित बैल आहेत, तुम्ही असाल कोणी असाल, त्यांच्यासाठी एक आज खूप मोठा आव्हान होता दुसरा किंवा आदत घेऊन पळायचं. काय बोला? नाही, आव्हान नव्हता. कसा असतो ते, ती आता भले छोटे असतील पण ते बैलही पळतात, आणि आपण त्याला बघितलंच होता, तर काही हे नाही. बरोबर आहे. आता खरेदी विक्रीचा जो मुद्दा येतो ना, कुठेतरी नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर या भागामधल्या खरेद्या मुंबई असो किंवा सातारा, पुणे या भागामध्ये येतात. म्हणजे जे नाशिक जो आपला तो महाराष्ट्र बोलतो त्या तिकडच्या याला जास्त म्हणजे वाह मिळालेली आहे की आज गाडा मालक तिकडे पोचतात खरेदी करण्यासाठी. काय बोलायला? आणि खरेदी पण खूप मोठे मोठे होतात. आता त्या साईडची बैल पळतात, कुठे एक घोडा बैलामध्ये असो या सेकंडाचा खेळ असो, आणि त्यांनाही एक इथे 3 फेऱ्याचं मैदान खेळायला संधी भेटते, तर तेही लोक येतात आणि त्यांच्याही चांगल्या इथे मोठे मोठे लोक खरेदी करून त्यांचाही शेतकऱ्यांचा फायदा होतो. बरोबर आहे. आता तुमच्या दावणीला आता जी पण काही बैल आहेत ही नाशिकमधली एकतरी बैल आहे काय? नाशिकमधील नाही, ही आपली बैल इथलीच आहेत, सांगली साईड, कराड साईडचीच बैल. या साईडचीच आहेत. बरोबर आहे. चला आता जास्त वेळ नाही घेत, बादलला पण पळायचं आहे. मैदानाच्यासाठी काय शुभेच्छा देणार तुम्ही, जे आयोजकांनी आयोजन केलं त्याच्यासाठी? नाही, सुंदर आयोजन केलं आहे. फक्त थोडं कुठेतरी त्यांचा लाईव्हचा या थोडं 1-2 चुकी असतील, बाकी मैदान चांगलं व्यवस्थित. जसं आता गट कारलाय, सेमी पण तसेच अंतरात करावा आणि तुमच्यासाठी चांगला गुलाल घेऊन द्यावा असं मी विनंती करतो आणि एक अपेक्षा पण ठेवतो. धन्यवाद. धन्यवाद.